काणकोण पालिका निवडणुकीत प्रभाग 3 मधून विजयी झालेल्या किशोर शेठ या नवनिर्वाचित नगरसेवकांना स्वतःवर दुग्धाभिषेक करून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं देशातील सर्वाधिक साक्षरतेचा टेंबा मिळवणाऱ्या गोमंतकात आजही देवदेवस्की आणि देवतांचे नवस करण्याची कमतरता नसल्याचं उघड झालंय। नगरसेवक किशोर शेठ यांचा दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ YouTube, Facebook, WhatsApp वरून भलताच प्रसिद्धी मिळवतोय। जरा बघा तर काय प्रताप या नवनिर्वाचित नगरसेवकाने केलाय। घाल रे घाल घाल। अरे ओळो रे, निवडणुकीत विजयी होण्यासाठी हिंदुस्थानातील राजकारणी जवळपास सगळेच मार्ग अवलंबतात। त्यात साम, दाम, दंडभेद याचबरोबर मतदारांना प्रलोभन दाखवण्याबरोबरच देवतांनाही आमिष दाखवतात। यासाठी अनुष्ठाने नवसही केले जातात। आता हे नवस कसे असतील याचा काही नेम नाही। आता हेच पहा, काणकोणच्या पालिकाच्या प्रभाग 3 मधून निवडून आलेले हे आहेत किशोर बाळप्पा शेठ। त्याच्यावर कुटुंबियांनी केलेला नवस फेडण्यासाठी चक्क 50 लिटर दुधानं अभिषेक केलाय। गोव्यात आधीच दुधाचा तुटवडा असताना अमृत समान दुधाची प्रचंड नासाडी करणं कितपत योग्य आहे हे सुज्ञ गोवेकरांना सांगण्याची आवश्यकता नाही। दुधासाठी गोव्याला पूर्णपणे दुसऱ्या राज्यावर अवलंबून राहावं लागतं। महागाई गगनाला भिडल्यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं दूध देखील मिळत नाही। अशा परिस्थितीत एखाद्या लोकप्रतिनिधीनं स्वतःवर दुग्धाभिषेक करून घेणं खरोखरच शर्मेची बाब असल्याची टीका आता गोवेकरांमधून होते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवडणूक जिंकल्यानंतर दुग्धाभिषेक करण्याची आवश्यकता काय? याचं उत्तर आता खुद्द त्या नगरसेवकानेच दिलंय। काय म्हणतात हे नगरसेवक ते ऐका। ते वर्षभरचे किती झाले ते हे घालते वय वय ते किती दूध नाणे दाबी किती ना ते किती झाले ते भावाच्या आणखी सांगून गेले देवा पुण्या नावने ते आय कार्ड म्हाले मेसेज दिली हांव आउट ऑफ स्टेशना सद्याक। हा तू हांगा ना आमच्या काणकोणा ना काणकोणा ना रे आम्ही आत्मात्मात झालाय न्हू आम्ही ते लिपलाय देवा गेलाय आम्ही देवा गेलाय। हा ओके ओके ते काढून लायला ते कोणी आमगेले कोणी फोट मारलो तर तेजे गेला नाकार नाही केला ते सारखे नव्हते। हा म्हाका एक सांग पण ते किती हे घेतलेले तू देवाकडे मागून घेतलेले म्हणून ते आई नो भावाचेड्यान मागून गेले भावाचेड्यान दुधान म्हाका घराडेन वयल्यान नावणयलो। हा हा आज कोणी मागून गेले ते नावणयले हांव कितें करूं नावण्या म्हणटलो म्हणजे कितें म्हणून की निवडून आयल्यार हे करतले म्हणून ना तेणी सांगून गेल्ले इल्ले 50 लिटर दुधान न्हावयता म्हूण ताका। हा इलेक्शनान निवडून आयल्यार हय मग ताका मागे भावाचेड्यान तो दुबय आसता। हा हा ओके 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 तेणी सांगून गेले ते मागीर दुधान म्हणजे हे तुझे फॅमिली फंक्शन आशिल्ले तर फॅमिली फंक्शनच न्हू रॅली वयता नावणयले तेणी फंक्शन बी कांय ना ते। ओके 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 कोण सांगून गेले नावयता कोण सांगून गेले आनी कितें करता आतां तेमगे प्रॉब्लेम ते हांव तेतून इन्वॉल्वमेंट मागे काय ना। अच्छा ओके 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 ते व्हडले इश्यू ना ते फॅमिली भितर ते भावाच्यान तो भायर आसता पळय फॉरेन आसता तो तेणी सांगून गेले आनी तेणी जाल्यार आपल्या घराडेन आपल्या मागीर माथ्याकडे वतले आतां तेणी सांगून गेले म्हणटरी हायना म्हणून आतां सारखे सारखे देवाकडे मागणे गेले तेणी देवाडेन मागला म्हणटा तेमगे अपेक्षा कोणी सांगून गेला किती हे करता ते करता प्रत्येका आपल्या सांगून गेले म्हणटा ते इच्छा पुरी करता न्हू सारखे 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 आनी आमी तेमकां ना म्हणूंक शकना कित्याक सगळ्याले हेल्प आहा न्हू निवडून ते स्टील ना न्हू सगळ्याले कंट्रिब्युशन आहा न्हू सारखे सारखे फॅमिली आहा फ्रेंड आहा सपोर्टर आहा लोकांचे गरीब जावं श्रीमंत जावं कोणी जावं त्या लोकांनी निवडून हाडला तेंगे प्रत्येका अपेक्षा आहा न्हू देवा फुड्यान कोणी सांगून गेला देवा कोणी आनी कितें सांगला म्हणटा तेमगे अपेक्षीत तेमगे प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्यो तेमी पूर्ण करप म्हळ्यार तेतून हांवें इंटरफियर जावप सारकें ना सारकें ना सारकें ना करेक्ट
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दुग्धाभिषेक करण्याचा नवस घरातल्यांनी केला होता. विजयी झाल्यानं हा नवस पूर्ण करण्यासाठी अभिषेक घातल्याची माहिती त्या नगरसेवकांनी दिली आहे. त्यामुळे आपले राजकारणी किती अंधश्रद्धेत वावरतात याचीही प्रचिती आली असेल. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी देवाला आमिष दाखवणाऱ्या मंडळींचा भारतात काही तुटवडा नाही. पूर्वी अशी माणसं होती, आजही आहेत. अशा अज्ञानी लोकांवर तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी कडाडून टीकाही केली होती. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागेपती. तुकाराम महाराज म्हणतात की अरे देवाला नवस केल्यानं मुलं बाळ होत असेल तर लग्न का केलंस. तुकारामांचा हा उद्देश अजून आमच्या डोक्यात शिरलेला नाही. हेच काणकोणमधील प्रकारातून स्पष्ट होते आहे. या नगरसेवकानं विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची देखील भेट घेतली होती. जगात सर्वात जास्त दूध आपल्या देशात तयार होतं आणि सर्वात जास्त दुधाची नासाडी सुद्धा आपल्याचकडे होते. भारतातील लहान दूध उत्पादक शेतकरी अतिशय कष्टाळू असूनही हालाकीचं जीवन जगत आहेत. त्यांच्या श्रमास आणि उत्पादनास काहीही किंमत नाही. आजही भारताच्या दुर्गम भागात लाखो कुटुंब दुधाच्या एका थेंबापासून वंचित आहेत. त्याच देशात दूधरूपी पूर्ण अन्नाची नासाडी पाहून मन उदास होते. दूध हे पूर्ण अन्न आहे. राज्यानं अजूनही दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवलेली नाही. बऱ्याच स्त्रियांना आणि बालकांना त्यांचं आरोग्य राखण्यासाठी दुधाची गरज आहे, मात्र गरिबीमुळे त्यांना ते मिळत नाही. असं असताना दुधाची अशी नासाडी व्हावी हे वेदनादायक बाब आहे. मागे राज्यातील एका महापुरुषानं समुद्रकिनारी दुधाची आंघोळ केली होती, तेव्हाही मोठा वादंग झाला होता. या घटनेच्या निमित्तानं गोवेकरांना त्यांचं स्मरण झालंय.